को पावर्ड बाय टेक्नो। कोटवाळ्यानं पण महामंडळ दिलंय, एसटी महामंडळ मलाही दिलेलं आहे। तिला कदाचित ताईला माहिती नसेल, आमच्या अंधारे ताईला, तर तिला मी फोन करून सांगतो की मलाही एसटी महामंडळ दिलेलं आहे। परंतु आम्ही सांगितलं आता हे 15-20 दिवसासाठी कशासाठी, कारण 5-6 तारखेला आचारसंहिता लागेल, त्याच्या पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 10-12 तारखेला कदाचित निवडणुकाही लागतील आणि मग त्याच्यासाठी नसावं असं मला वाटतंय। परंतु साहेबांनी माझं पण नाव देऊन मला ते महामंडळ दिलंय। पाहिजे तर तुम्हाला चौकशी करून तुम्ही बघू शकता की भरतशेठला महामंडळ दिलंय का नाही। आणि अशी काय अडचण आहे की महामंडळ मिळालं किंवा मंत्रिपद मिळालं तरच आम्ही काम करू शकतो, अन्यथा काम करू शकत नाही, अशातला भाग नाही आहे ना। हजारो कोटीचा निधी ज्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने आम्हाला दिलाय तो कशासाठी दिला? मतदारसंघातला विकास काम करण्यासाठी। मग आम्हाला काय पाहिजे? मंत्री झालो काय आणि नाही झालो काय, त्यामध्ये विकास कामं जर मतदारसंघाची होत असतील तर त्याला अडचणीचा भाग नाही आहे की मंत्री झाला तरच तो माणूस विकास करू शकतो आणि मंत्री नाही झाला तर मंत्री न होता जो विकास केलाय तो येऊन आपल्या मतदारसंघामध्ये विचारा, पहा। आता महाड शहरासाठी साहेबांनी मला 65 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना दिली, 94 कोटीचे रस्ते दिले डीपी प्लॅन मधले, आत्ता 121 कोटीची अंडरग्राउंड गटार लाईन दिली, त्यानंतर तिथे एक भाजी मंडईला तो 13-14 कोटी रुपये दिले, त्यानंतर आत्ता परवा 30 कोटीच्या वरती आम्हाला ह्याची इमारतीला दिले, कोर्टाच्या इमारतीला। आणि प्रशासन भवन महाडमधलं जे नेहमी पावसात पुरात भरलं जातं पाणी तिथं, ते हवेला आणून दिलं। त्यानंतर इतर शासकीय इमारती अशा जवळजवळ 350 कोटीच्या वरती आत्ता मला साहेबांनी निधी दिला। मी काय मंत्री आहे? जर तुम्हाला काम करण्याची तुमच्या अंगात धमक असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येऊ शकत नाही आहे। आणि सगळ्या झुकतं माप मुख्यमंत्र्यांनी आमच्या मतदारसंघाला महाड विधानसभेला दिले, कारण वस्त्र येतात, दरडे कोसळतात, महापूर येतो, अन्य काय अडचण होतात, त्यासाठी झुकतं माप आदरणीय मुख्यमंत्री यांनी महाड विधानसभेसाठी दिलेलं आहे। त्यामुळे महामंडळ तर मला दिलंच, घ्यायचं नाही घ्यायचं ते आम्ही ठरवू, परंतु काहीच दिलं नाही कोर्टवाल्यांना किंवा कायवाल्यांना तर माझ्या त्या अंधारे ताईला मी नंतर फोन करून तिला मी सांगतो आणि ती प्रत पण पाठवतो जे काय मला एसटी महामंडळ दिलेलं आहे ते। परंतु मला असं वाटतंय आणि माझ्या जनतेला वाटतंय, मतदार बांधवांना, की आता हे 15-20 दिवसासाठी घेऊन आपण काय करणार, त्यापेक्षा पुन्हा आपण सत्ता आणू महाराष्ट्रामध्ये महायुतीची आणि त्या महायुतीच्या सत्तेमध्ये मंत्रिपदाचा दावेदार होऊया की जेणेकरून मागचा जो क्लेम आहे तो पुढे आपल्याला मिळेल। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।